नमस्कार, तुम्ही पाहतात आजचा अपडेट, जिथे मिळतात महत्त्वाच्या घडामोडी, वेगवान आणि विश्वासार्ह माहिती. मोबाईलचा हप्ता थकला, वडिलांसोबत वाद झाला आणि एका क्षणाच्या रागाने एका कुटुंबाचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले. एक मुलगा डोंगरावर गेला. त्याला वाचवण्यासाठी आई वडील, नातेवाईक, गावकरी, पोलीस बांधव धावले. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल गेला आणि मुलगा आणि नवरा दोघेही डोळ्यासमोर कोसळल्याचं असहनीय दुःख सहन न झाल्याने आईनेही स्वतःचा दुर्दैवी अंत केला. एक मुलगा गेला नाही, एका क्षणाच्या निर्णयाने अख्खं कुटुंब संपलं. ही घटना ऐकून मन सुन्न होतं, दुःख होतं, पण त्यापेक्षाही एक प्रश्न मनात वारंवार येतो: आपण या पिढीला काय शिकवतोय? आज प्रत्येक गोष्ट लगेच हवी आहे. महागडा मोबाईल हवा, महागड्या वस्तू हव्या, सोयी सुविधा हव्या, पण त्या मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात, संघर्ष करावा लागतो. काही गोष्टीसाठी थांबावं लागतं. काही गोष्टी मिळाल्या नाही तर त्या स्वीकारून पुन्हा उभं राहावं लागतं. हे आपण आपल्या मुलांना शिकवतोय का? आई वडील आपल्या मुलांना प्रत्येक गोष्ट सांगत नाही, आपल्या अडचणी सांगत नाही. कधी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात, कधी कर्ज काढतात, कधी दिवसभर राबतात, फक्त आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी. पण त्या आईबापाचा थकलेला चेहरा, त्यांचे कष्ट, त्यांची परिस्थिती आपल्या मुलांना समजायला नको का? आणि म्हणून हा प्रश्न फक्त त्या एका मुलाचा नाही, हा प्रश्न आपल्या प्रत्येक घराचा आहे. आज आपण आपल्या मुलांना शिक्षण देतोय, मोबाईल देतोय, पैसा देतोय, सगळ्या सुविधा देतोय, पण संकट आलं तर त्यातून बाहेर कसं पडायचं, रागावर नियंत्रण कसं ठेवायचं, अपयश स्वीकारून पुन्हा उभं कसं राहायचं, संघर्ष कसा करायचा, हे आपण त्यांना शिकवतोय का? म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून माझं प्रत्येक पालकांना, आई वडिलांना, आजी आजोबांना, काका काकूंना आणि कुटुंबातील प्रत्येक मोठ्या व्यक्तीला एक आवाहन आहे: मुलांना फक्त सुख देऊ नका, त्यांना आयुष्याला समोर जाण्याची ताकद द्या. त्यांना सांगा, काही मिळवायचं असेल तर कष्ट करावे लागतात. अडचण आली तर पळून जायचं नसतं, लढायचं असतं. राग आला तर क्षणभर थांबायचं असतं. आयुष्याचा निर्णय घ्यायचा नसतो. आणि सर्वात महत्त्वाचं, आई वडील म्हणजे फक्त आपल्यासाठी पैसे खर्च करणारी माणसं नाही, ते आपल्या आयुष्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च करणारी माणसं आहेत. ही जाणीव आपल्या मुलांना आजपासून द्या, कारण उद्या अशी घटना आपल्या गावात घडू नये, आपल्या शेजारी घडू नये आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या घराच्या दारापर्यंत येऊ नये. मुलांना सुविधा देण्याआधी संघर्षाची शिकवण द्या, कारण आयुष्य सुंदर असतं, पण ते जगण्यासाठी ताकद, सहनशीलता आणि संघर्ष शिकवावा लागतो.